स्वरगंध निर्मित पुणे यांचा सुस्वाद्य असा भक्ती संगीताचा स्वामी गजाननाचा कार्यक्रम होईल। आता ह्या वर्षीपासून या ज्या चरण पादुका आहेत या 21 आणि 22 सप्टेंबर रोजी या कार्यक्रम या पादुकांचा कार्यक्रम लंडन येथे स्लाव आणि स्कॉटलंड या शहरामध्ये झाला। जगात सर्वप्रथम स्वामी समर्थ मठ यांच्या पादुका चरण पादुका या साता समुद्राच्या पलीकडे पहिल्यांदाच गेल्या। तर त्या कार्यक्रमाचं लाईव्ह चित्र आहे ते तुम्हाला स्वामी समर्थ मठ मोशी हा यूट्यूब चॅनल आहे। त्या चॅनलवर तुम्हाला स्वामी समर्थ मठाचे सर्व कार्य पाहायला मिळेल। तर जे पण भक्तभाविक असतील त्यांनी स्वामी समर्थ मठ मोशी हा यूट्यूब चॅनल तुम्ही सर्च करा। यामध्ये तुम्हाला स्वामी समर्थ मठाच्या कार्याविषयी माहिती मिळेल। आनंदाची गोष्ट आहे की स्वामी भक्त हनुमंतजी काळे साहेब 1 वर्षापूर्वी मोशी मठावर आले आणि त्यांनी स्वामी समर्थाच्या संकल्पाचा विचारणा केली। त्यानंतर साहेबांना मी सांगितलं कुठलं मंदिर स्थापन करण्यापेक्षा तुम्ही इंदापूर तालुक्यामध्ये जेवढी गावं आहेत त्या गावांमध्ये प्रत्येक स्वामींचा जप स्वामींच्या आरती चालू करा आणि खरोखरच हनुमंतजी काळे साहेबांचं कृत्य सुपरिमय आहे का त्यांनी एक नव्हे तर 23 गावात स्वामींची आरती चालू केली। सर्वप्रथम मी स्वामी समर्थ सेवाच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। श्री स्वामी समर्थ। आता इथं आरती होणार नाहीये तर जागेत कीर्तनाला थांबत आहे। हरिभक्ती कृष्ण महाराज ठाकरेंना विनंती करतो गुरुमामा कीर्तन सुरुवात नाही तुम्ही इथे या। आता इथं कीर्तन होणार आहे आणि कीर्तनानंतर महाप्रसाद होऊन आजच्या दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सांगता येणार आहे। उद्या सकाळी 8 वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाचा पादुकांचा अभिषेक होईल। त्यानंतर सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत हर्ष हॉस्पिटल पुणे गेल्या वर्षी पण आज कॅम्प होता तर मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर इथं गणेशजी पवार सरांच्या माध्यमातून होणार आहे। त्यानंतर सायंकाळी 6 वाजता 5 ते 7 हरिपाठ होईल 6:30 पर्यंत। 6:30 ते 7 वाजेपर्यंत आरती होईल आणि उद्या संध्याकाळी सुंदर असा स्वरगंध निर्मित पुणे याचा सुस्वाद्य असा भक्ती संगीताचा कार्यक्रम होणार आहे। तर हे सर्व भक्तवर्गांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही स्वामींच्या प्रार्थना आहे। श्री स्वामी समर्थ। सर्व भक्तांना विनंती आहे की स्वामी समर्थ मठ मोशी या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करून तुम्ही मोठी पटाची कार्याविषयी माहिती जाणून घ्या।